कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवरती पोहोचलेली असून आता ही नदी इशारा पातळीकडे वाटचाल करते आहे। मात्र बाहेर पडलेल्या आणि आजूबाजूच्या शेतामध्ये पसरत असलेल्या पंचगंगा नदीची कोल्हापुरातील शिवाजी पूल परिसरातली ही ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत। या ड्रोन दृश्यांमधून पंचगंगा नदीचं रौद्र रूप हे स्पष्टपणे दिसतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सध्या 35 फुटांवरती आलेली आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, पंचगंगा नदी ही हळूहळू इशारा पातळीवरती येऊन पोहोचतेय। सध्या पाऊस कितपत पडतोय, काय स्थिती आहे? आकांक्षा अगदी बरोबर आहे। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी हळूहळू कासेना पण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि 35 फुटांपेक्षा वर ही पंचगंगा नदी पोहोचलेली आहे। राजाराम बंधाऱ्यावर ही पाण्याची पातळी आहे ती मोजली जाते। काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी आहेत ते कोसळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काल रात्रभरामध्ये साधारण 1 फुटाने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे। जिल्हा प्रशासनानं पूर्णपणे तयारी केलेली आहे। जर पंचगंगा नदी इशारा पातळी किंवा धोक्याच्या पातळीकडे पोहोचली तर नागरिकांचं स्थलांतर कशा पद्धतीनं कुठं करायचं किंवा त्यांच्या संदर्भात जनावरांच्या संदर्भात चाऱ्याची किंवा त्यांच्या ठेवण्याची व्यवस्था आहे ती देखील जिल्हा प्रशासनाने केली आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला कुठलेही भिण्याचं कारण आहे ते कोल्हापूरकरांना नाही, कारण पंचगंगा नदीची पातळी हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे। अगदी धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी।